जय श्रीराम. पाणी किती प्यावं हा आजचा आपला विषय. मित्रांनो, आपला 90 डेज वेट लॉस सिरीजमधील आजचा आपला नवीन व्हिडिओ की पाणी किती प्यावं. मित्रांनो, जर तुमचा उद्देश असेल वेट लॉस करायचं, फॅट लॉस करायचं, तर मित्रांनो तुम्हाला पाणी हे तुमच्या वजनाच्या हिशोबाने प्यावं लागणार आहे. आता लक्षात घेता तुम्ही प्रत्येक वजनामागे 30 ते 40 ml पाणी हे तुमच्या पद्धतीने ठेवलं गेलं पाहिजे. म्हणजे 1 किलोला 30 ते 40 लिटर पाणी हे तुम्ही वाढवायला पाहिजे. तर मित्रांनो, कसं असतं, प्रत्येकाचं जे बॉडी स्ट्रक्चर असतं त्या हिशोबाने प्रत्येकाचं वेगळं पाणी पिण्याचं माप हे ठरलेलं असतं, सर्वांना सेम नसतं. म्हणून मी तुम्हाला एक इनडायरेक्टली 4 व्हेरिएशनमध्ये तुम्हाला सांगून देणार आहे. 50 किलोला तुम्ही मित्रांनो 2 लिटरपर्यंत पाणी पिऊ शकतात. 60 लिटरला म्हणजे 60 किलोला तुम्ही 2.5 लिटर पाणी पिऊ शकतात. 70 किलोला तुम्ही 3 लिटर पाणी पिऊ शकतात. आणि 80 किलोला मित्रांनो तुम्ही 3.5 लिटरपर्यंत पाणी हे पिऊ शकतात. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये फॅट लॉस करत असाल तर तुम्ही मित्रांनो 1 ते 1.5 लिटर पाणी हे तुमच्या शरीरामध्ये वाढवलं गेलं पाहिजे. कारण की तुम्हाला घाम वगैरे ह्या गोष्टी जास्त येतात आणि थकवा जास्त लागत असतो. त्यामुळे पाणी हे पिणं खूप महत्त्वाचं असतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, पाणी खूप गरज आहे आपल्या शरीरासाठी. कारण की पाणी तुम्ही जितके पिणार त्याचे फायदे मी तुम्हाला सांगतो. पाणी तुम्ही जितके जास्त पिणार तर तुमचे शरीर हे हायड्रेट राहील, तुमची पचनक्रिया ही चांगली, त्याची क्षमता ही चांगली वाढेल, तुम्हाला तुमचं वेट लॉस फॅट लॉससाठी खूप रिझल्ट भेटेल आणि त्यानंतर तुमचं मसल बनवण्यासाठी तुम्हाला चांगली हेल्प होईल पाणीसुद्धा. तर मित्रांनो, पाणी खूप जास्त प्रमाणात आपल्या शरीरात काम करत असतं. नुसतं पाणी पिल्याने तुमचं फॅट हे जळणार नाही आहे, पण तुम्हाला एक चांगला लाईन अप मार्ग तुम्हाला तो देऊन जाणार आहे. मित्रांनो, आता तुम्ही काय करत असतात, भरपूर जण पाण्याची मात्रा समजण्यासाठी ते भरपूर असं सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक्स वगैरे ह्या गोष्टी घेत असतात. तर तुम्ही त्याला पाणी समजून घेऊ नका. तुम्ही प्रॉपर तुमच्या वजनाच्या हिशोबाने पाणी हे काउंट करा. त्यानंतर मित्रांनो, पाणी आपल्या शरीरासाठी भरपूर असं चांगल्या पद्धतीने काम करत असतं. आता तुम्ही बघायला गेलो तर आपण आपल्या बॉडी वेटच्या हिशोबाने पाणी हे इनटेक ठेवायचं असतं. मित्रांनो, आता तुम्हाला मी एक सांगतो की भरपूर 90% लोक इथं जो काय चूक करत असतात ते त्यांच्या वेटच्या हिशोबाने वॉटर इनटेक घेत नसतात. तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रति किलो मागे 30 ते 40 ml पाणी जर तुम्ही वॉटर इनटेक तुमच्या शरीरामध्ये टाकत गेले तर तुम्हाला चांगलं त्याचा रिझल्ट भेटणार आहे. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर वॉटर इनटेक चांगलं ठेवावं लागणार आहे. आणि वॉटर इनटेक चांगलं राहिलं तर तुम्हाला रिझल्ट लवकरात लवकर भेटणार आहे. आणि फॅट लॉस वेट लॉस जर करत असणार तर वॉटर इनटेक चांगलं ठेवा. मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला सांगतो पाणी किती प्यायला पाहिजे. तर हा आजचा आपला विषय होता. पाणी मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे किती कोणी कितल्या पद्धतीने आपल्याप्रमाणे हे पाणी आपल्या वजनाच्या हिशोबाने घेऊन घ्यायचे, किंवा तुमचा जे एखादा सर्टिफाईड ट्रेनर असेल त्याला विचारून तुम्ही घ्या. तुम्हाला प्रॉपरली तो गायडन्स करेल आणि त्या गायडन्समध्ये तुम्हाला तो रिझल्ट चांगल्या पद्धतीने देईल. आणि फक्त तुम्हाला त्या डिसिप्लिन फॉलो करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर असा रिझल्ट भेटणार आहे. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता 90 डेज वेट लॉस सिरीजमध्ये पाणी किती प्रमाणात प्यायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगून दिलं आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय होता. विषय तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.